सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी. काही न लगे क भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी. समचरण सरोजम सानलीला बुधाभम जगनहित पाणी मंडनानम तरुण तुलसी माला कांदरम गंजनेत्रम सदतवला हस्समिटलम चिंतयामी पांडुरंगा कृपतमनमन. दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता. अलंकापुरीरम शिवासनस्थम पदम भोजते स्मृती प्रदेशम विदिंद्रादिदेवै सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. त्रय जननी देवाची, त्रय जननी त्रय जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्य जननी देवांचे शरण शरणचे हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मजदावया सुबटा. ओम हिम्न पारंते परमोदशोद्य दृशी, स्तुतीर ब्रह्मादी नाम प्रतिदवसन्नस्त्वयि गिरः. अथावाच सर्व सुमती परिणामावती गुरुन्, ममापेश स्तोत्रे हरणेर्पाद परिकरः. मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदधार पंढरशी पांडुरंग परमात्मा विश्ववंद्य माऊली महाविष्णू अनुपराय जगमान्य संत संतमान्य संत देवमान्य संत संतुहृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय शांती प्रमाणात बाबा आदिशक्ती मुक्ताबाई सकल साधू संतांच्या कृपाशीर्वादाने व शिंदे परिवाराच्या अथक प्रयत्नातून चालत असलेला हा आजचा कीर्तन महोत्सव आपण सर्वजण या ठिकाणी किमनिमित्ताने जमलेलो होते. हे सर्वांनाच माहिती, तरी वक्त्याचे आद्य कर्तव्याने आता सांगून जाईन. आदरणीय कैलासवासी दिनकर दत्तू शिंदे बाबांना आज आपल्यातून जाऊन त्या ठिकाणी 13 दिवस पूर्ण झालेले आहे आणि त्यांच्या 13वीच्या निमित्ताने उत्तर कार्याच्या निमित्ताने हो घातलेला हा भक्ती महोत्सव आणि या भक्ती महोत्सवानिमित्तानं आलेली ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला ते आमचे परमस्नेही परममित्र असणारे सुधीर भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुमच्या गावामध्ये येण्याचा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. अगोदरही येणं झालं होतं आमचे
तात्या असतील, शिंदे तात्या, तात्यांच्या माध्यमातून या गावामध्ये ओळख परिचय झाला आणि त्यानंतर या सुधीर भाऊ शिंदेचं बोलवणं, म्हणून आदरणीय सगळेच शिंदे परिवार एकत्रित येऊन, मला वाटतं बाबांना मुलगा नाही ना, मुलगी फक्त, नाही का? म्हणून मुलगी आणि जवाई दोघ जण मिळून हा कार्यक्रम बाबांचा या ठिकाणी 13वीचा संपन्न करत आहेत. मुलगी वर्षा सुधीर देशमुख, जवाई सुधीर बबनराव देशमुख, काकाश्री आहे पांडुरंग तोताराम शिंदे, दत्तू बाळू दत्तू शिंदे भाऊ आहे, आसाराम पांडुरंग शिंदे भाऊ आहे, जनार्दन पांडुरंग शिंदे भाऊ आहे, ज्ञानेश्वर बाळू शिंदे पुतणे आहेत. असा सगळा हा शिंदे परिवार व देशमुख परिवार एकत्रित येऊन बाबांच्या 13वीच्या निमित्तानं होऊ घातलेला हा भक्ती महोत्सव आहे. अन्नदान आहे, ज्ञानदान आहे, नाही का? मी मागच्या वेळेला सुद्धा बोलून गेलो होतो की दादा ज्ञानदान केलंच पाहिजे, आवर्जून केलंच पाहिजे. का? अन्नदान तर करतोच, आपण सगळेजण अन्नदान करतोच, नाही का? पण अन्नदाना क्षणा तृप्ती, शास्त्र म्हणतं अन्नदानाने क्षणाची तृप्ती होते. पण ज्ञानदान का करायचं असतं? कारण ज्ञानदान जे मी आता ज्ञानोबरायांचं वाङ्मय, तुकोबरायांचं वाङ्मय, ज्ञानोबराय तुकोबराचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. जोपर्यंत तुम्ही या सृष्टीमध्ये आहात, मृत्यू लोकात आहात, तोपर्यंत ते विचार संपणार. कृपादान केले संती कल्पांती हे सरेना, नाही का बाबा? म्हणून विचार म्हणजे ज्ञानाचं दान जे आहे, ज्ञानाचं दान, ते दान कधीही संपणार न संपणार असं दान आहे. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानदानाचंही आयोजन या परिवारानं सुंदर या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून गायनाच्या साथीसाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, युवा कीर्तनकार, हरिभक्तपरायण ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामजी महाराज ढमाले, ते सुद्धा आवर्जून माझ्यासोबत उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण भजन भीष्म आपल्या परिसराचं वैभव असणारे हरिभक्तिपरायण एकनाथ महाराज शेलार, ते सुद्धा आवर्जून बाबाजी उपस्थित, त्यांना सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर दुसरे माईक वरती उपस्थित असणारे पिंपळवण म्हाळसा, तिथून आलेले आमचे 40गाव भागातून या ठिकाणी बाबांचे आप्तेष्ट पाहुणे मंडळी सुद्धा आलेले आहेत. त्याचबरोबर दोघं एकाच गावातील का? वा वा, दादांना सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद. म्हणजे बघा, वारकरी व्यक्तिमत्व आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे पवित्र, आणि त्यातल्या त्यात नुसत्या तुळशीची माळ नसून त्यांनी विनाकार्यासाठी काहीतरी उभं राहावं लागतं, आसन लागतं. या गोष्टी त्यांना जाणीव, म्हणजे याच्याहून कळून चुकले हाडाचे वारकरी आहे, परमार्थाची जाणीव आहे. म्हणून त्यांनी लगेच गेले, स्वतःच्या हाताने आसन घेऊन आले. दादांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. तरुण आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. सगळे आप्तेष्ट मंडळी, पाहुणे, सगळे सोयरे संबंधित असणारे सगळेच तुम्ही सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला, कीर्तनाला आवर्जून हजर झाले. तुम्हा सगळ्यांच्याच चरणावरती मोठ्या प्रेमाने नतमस्तक होतो. माझ्या सेवेला पूर्ण विराम. हा नाही ना, तुम्ही रेंज मध्ये राहा. माझं कीर्तन कसं आहे बाबा माहितीये का? जे रेंज मध्ये सापडले त्यांना आपलं कीर्तन कळालं, नाही तर मग बाकीच्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये, नाही का? तुम्ही रेंज मध्ये राहा फक्त कीर्तन ऐकताना. आणि तुम्ही बसणारे, बसायचं असं पुढे येऊन बसले इथं तर जरा सोपं होईल. हे पायऱ्यावर बसलेले थोडं पुढे येतं का? सर का तुम्ही वर बसूच नका शक्यतो. ज्यांना पायाचा प्रॉब्लेम असेल ते बसा फक्त. या समोर बाबा, या या तुम्ही 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 या पुढे पुढे, सरळ सारखं पुढे पुढे, सारखं पुढे पुढे. असं आपलं कीर्तन, लोक थोडे असले चालते, पण गोड पाहिजे, समोर पाहिजे, जवळ पाहिजे, नाही का? कीर्तन म्हणजे काय असतं? संवाद करायचा असतो, नाही का? एकट्याचं काम नसतं. एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ, मेळविला जमविला, नाही का? वट्यावरची येता का? नाही का? ते गालातले गालात असतं. या 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 या, तुमचा जास्त वेळ मी अजिबात घेणार नाही, कारण ऑलरेडी आपल्याकडे वेळ कमी. या 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 या, उठा 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 सगळे, या या, वा वा, या, चला या दादा. सारखं तुम्ही बाबा पक्वा जवळ या ना, पुढे सारखं पुढे. असं सर तुम्ही नका मागं, पुढे सारखं तुम्ही. असं आपल्याला चहा घ्यायला जायचंय घरी परत. हा, सारखं पुढे. गोड साऊंड सिस्टीम दादांच्या ठिकाणी आहे. दादांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. गावातीलच सिस्टीम, वा, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. बघा, या ठिकाणी जो अभंग निवडलेला तो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा. मी 3 चरणाचा का निवडला? मी अगोदर अभंग वेगळा घेणार होतो, पण वेळ कमी असल्यामुळे मी 3 चरणाचा, नाही का? शॉर्ट बट स्वीट, नाही का? अभंग जरी छोटा असला पण त्याचा भाव मात्र छोटा नाही बरं. त्याचा भाव मला असं वाटतं, आपलं जीवन जरी निघून गेलं तरी त्या अभंगाचा भावार्थ आपण लावू शकत नाही आपल्या बुद्धीनं, नाही का? म्हणून मुद्दा लक्षात घ्या.
या ठिकाणी तुकोबराय फार गोड उपदेश अभंगातून करतात मायबाप. बघा तुकोबराय म्हणतात, आपण या मानव देहात जन्माला आलो मायबाप. मग या मानव देहात जन्माला आल्यानंतर तुकोबराय म्हणतात, तुम्ही काय करा, त्या पांडुरंगाला विठ्ठलाला तुम्ही काय करा, भजा, त्याला शरण जा, त्याची सेवा करा. सांगतो तुम्हासी बजारी विठ्ठला, विठ्ठलाला भजा. पण एक साधक म्हटला, मायबाप तुकोबराय, आम्ही जर त्या देवाला नाही भजलं, थोडं लक्ष माझ्याकडे ठेवा तुम्ही फक्त. हा, एक तास जास्त नाही. आम्ही जर त्या देवाला नाही भजलं तर काय होईल हो? महाराज म्हणले, काय होईल, हा तोटा तुमचा होणार आहे, फायदा होणार नाही पण तोटा होईल तुमचा. काय तोटा होईल? महाराज म्हणले, नाही तरी गेला जन्म वाया. महाराज म्हणले, तुमचा जन्म काय होईल? वाया जाईल. आता जन्म कसा वाया जातो मी पुढे तुम्हाला सांगणार आहे, नाही का, लक्ष द्या. म्हणून नाही तरी गेला जन्म वाया. म्हणजे महाराज तुम्ही जे सांगताय ते न करता आम्ही जे करतोय तेच करत राहिलो तो. महाराज म्हटले, बाबा तुम्ही जे करताय त्याचं नाव संसार आहे, कळतंय का? लक्ष द्या, त्याचं नाव काय आहे? संसार आहे. आणि महाराज असं बोलतात, संसार हा इंद्राचा असो का उंदराचा, तो आतापर्यंत कोणाचा पूर्ण झालेला? मग संसार कोणाचा पूर्ण होणार नाही, परंतु तुम्ही संसाराच्या भवसागरामध्ये, भव नदीमध्ये तुम्ही वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. भवाची पुरी वाहवसी. महाराज म्हणले, भवाच्या महापुरामध्ये करिता बरोबरी दुरावसी दुरी, करिता बरोबरी. तुम्ही या संसाराची बरोबरी जर करायला गेले, बरोबरी तर होणारच नाही. पण भवाची पुरी वाहवसी, तुम्ही भवाच्या महापुरामध्ये त्या ठिकाणी वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. किती गेले वाहून हे सांगता येऊ शकत नाही. बरं, आतापर्यंत अनेक गेले वाहून. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना, अनेक वाहून गेले. महाराज म्हणले, मग इथं तरलं कोण? महाराज म्हणले, एकच तरले, जे नाव रूपी नौकेमध्ये बसले ना भगवान परमात्म्याच्या, ते इथं तरले. कोण तरले? मोगम बोलू नका महाराज, काहीतरी पुरावा द्या, नाही का? महाराज म्हणले, इथं तरत असताना कोण कोण तरले हे विचारू नका. किती तरुण गेले सांगता येऊ शकत नाही. ज्यांनी नाव रूपी नौकेचा आधार घेतला पांडुरंगाच्या, ते इथून तरुणच गेले. काय जाणो तरले किती, नाव ऐतिया बैसा. महाराज म्हणले, काय जाणो तरले किती तरुण गेले. उद्या ज्यांची जयंती आहे वाल्मिक ऋषी, नाही का? वा वा, काय फार गोड प्रसंग आहे महाराज, नाही का? मी पुढे सांगणार आहे. म्हणून वाल्मिक ऋषींनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये राम नावाचा, त्या ठिकाणी नावरूपी राम नावाच्या नौकेचा आश्रय केला आणि या भवसागरातून तरुण गेले. याचं नवल नाही ऐका. वाल्मिक ऋषी त्रेतायुगामध्ये झाले, पण ऐका मायबाप, त्यांनी नामाचा आश्रय घेतल्यामुळे कलियुगामध्ये त्यांचा सुद्धा उच्चार होतोय, नाही का? नवे त्यांनी जो ग्रंथ लिहून ठेवला आहे, तो ग्रंथ आपण आपल्या जीवनात त्या ठिकाणी श्रवण करून आपल्या जीवनाचा सुद्धा उद्धार करून घेतोय. कशामुळे हे सगळं? हे नामस्मरणामुळे, नाही का? नामस्मरणामुळे. म्हणून महाराज म्हटले, बाबा तुम्हाला नामस्मरण करावं लागेल, त्या देवाला भजावं लागेल. महाराज कळाला, आम्ही भजतो, पण त्या देवाकडे जात असताना, त्या देवाला भजत असताना काही लागतं का? महाराज म्हणले, काही न लगे एक, काही न लगे. काय म्हणले महाराज? काहीच लागत नाही त्या देवाकडे. मग हळू तुकोबराय म्हणतात, एक लगे. लोक म्हणतात, मग काही नाही लागल्यावर चांगलं आहे ना. काहीच त्या देवाकडे गेल्यानंतर जर काहीच लागत नसेल तर मग चांगली गोष्ट आहे. मग महाराज परमार्थाला एखादा साधक लागला, काहीच नाही लागतं म्हटल्यानंतर जर एखादा परमार्थाला लागला, मग हळू तुकोबराय त्याला सांगतात, मग एक लागतं बरं. एक हळूच का एक का सांगतात? लक्ष द्या बरं. एक का सांगतात? काय असतं बाबा, एखादा सद्ग्रस्त नवीन जर परमार्थाला लागला आणि त्याला एकदमच नियम अटी सगळं काही सांगितलं, तो परमार्थ करत, कळतंय का? आता उदाहरणार्थ एखादा नवीन शेतकरी असतात, त्याला टमाटे लावायचे असले आणि त्याला टमाटे लावायचे असले, त्याला आता टमाट्याचा भाव चांगला सापडला. काही लोकांना आता 1500 रुपये कॅरेटनं टमाटे झाले, नाही का? उदाहरण देतोय बरं का, लक्ष द्या. 1500 रुपये कॅरेटनं पैसे मिळाले. मग शेजारच्या शेतकऱ्याला असं वाटतं, अरे आपल्याला सुद्धा मिळालं पाहिजे. मग तेव्हा शेजारच्याला जाऊन विचारतो, का हो काका, टमाटे लावायचे काय काय करावं लागेल? तो म्हणतो, भाऊ सगळ्यात अगोदर बांबू विकत आणावं लागतात. घरचे नसले तर बांबू विकत, मग ते काय 30 रुपये फुटानं, 20 रुपये, जसं परिस्थिती असेल तसं तो भेटतो, जसा भाग असला तसं, नाही का? मग ते बांबू विकत आणावे लागतात. त्यानंतर सुतळ्या आणावे लागतात. त्यानंतर रोप आणावं लागतं, मल्चिंग आणावं लागते. तो म्हणतो, बापा एवढे तर मक्का पेरली तर दुप्पट पैसे होते, काही खर्च न लागता. कळतंय का? एकदा तणनाशक मारलं की मक्का निघती, नाही का? कळतंय का माझं बोलणं? लक्षात घ्या. म्हणजे एखाद्याला जर तुम्ही जास्त किचकट रस्ता सांगितला का तो काय करतो? दुर्लक्ष करतो. मग महाराजांनी काय केलं? बाबा काही न लागे, काहीच लागत नाही. मग हळूच एखाद्याला तुम्ही सांगा, अरे काहीच लागत नाही टमाटे पेराला, लाव तू टमाटे बिंदास. त्यानं टमाटे लावले की मग सांगा त्याला, याला बांबू लागतात. मग सांगायचं याला बांबू लागतात, याला सुतळायला लागतात. मग त्याला आणल्याशिवाय पर्याय का? बोला ना. असं तुकोबराय महाराज, म्हणजे तुकोबराय भक्ती करून घेत असताना सुद्धा फार गोड. आता सांगतो तुम्हाला,
परवाच्या दिवशी माझे परमस्नेही परममित्र असणारे ज्ञानेश्वर महाराज कोलते हे नर्मदा मायाच्या परिक्रमेला गेले. आम्ही मागच्या वेळेला करून आलो, जाऊन आलो. ते हे दुसऱ्यांदा गेले ती. बरं लक्षात घ्या, बाळू महाराज गिरगावकर ते सुद्धा परिक्रमेला गेलेले म्हणजे यावर्षी आता त्यांच्या सोबत आहे. लक्ष द्या. हा म्हणजे आम्ही मागच्या वर्षी परिक्रमेला गेलो. मग तिकडून इकडे आल्यानंतर गावाकडे आल्यानंतर लोक विचारतात महाराज काही न लगे, या शब्दावर बोलतोय बरं. हा मग महाराज काही न लगे, काहीच लागत नाही, चांगली गोष्ट आहे. मग आम्ही परिक्रमेला गेल्यानंतर तिकडून इकडे आलो काका. तिकडून इकडे आल्यानंतर लोकांनी आम्हाला विचारलं का हो महाराज कसं काय असतं परिक्रमेमध्ये. मग त्यांना सांगावं लागतं परिक्रमा वा वा खूप सुंदर परिक्रमा असते. अहो एवढं सुंदर असतं की रोज आश्रमामध्ये खायला भेटतो, गुलाबजाम खायला भेटतात. हा खरंच भेटतात महाराज, खोटं बोलणार नारदाच्या गादीवरून. तुम्ही मिठी तलायला जर गेले समुद्राच्या काठावर, अलीकडच्या काठावरून चालत 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 जर समुद्राच्या काठावर गेले मिठी तलायला, तिथं कधीही जा तुम्ही, रोज गुलाबजाम खायला, रोज गुलाबजाम. मी खोटं बोलतोय की मग. हा असं सांगावं लागतं. पण कधी कधी मग पाणी पिऊन झोपावं लागतं. पण हे पाणी पिऊन झोपावं लागतं हे जर त्याला सांगितलं तो जाईन का परिक्रमेला, बोला ना, नाही जाणार. मग त्याला सांगणार तिथं गुलाबजाम भेटतात नाही का. पण मला हा मुद्दा हा सांगायचा आहे, त्याला गुलाबजाम भेटतात असं सांगितलं की त्या आशेनं कमीत कमी तो जर वरचा खाणारा पंक्तीपटा नसेल तर तो गुलाबजामच्या आशेनं व्हायना परिक्रमेला जाईल. आणि खरं सांगू तुम्हाला महाराज, एकदा काच एखादा सद्ग्रस्त त्या ठिकाणी परिक्रमेला गेला भाविक, तो परिक्रमेला गेल्यानंतर ज्या वेळेस संकल्प सोडला त्या क्षणापासून मैया त्यांच्या अंतःकरणामध्ये एवढी भक्ती भरून देते की जो परिक्रमा सुरुवात करतो त्याला परिक्रमा पूर्ण झाल्याशिवाय घरी यावंच वाटत नाही. आनंद आहे महाराज तिकडे नाही का. म्हणून मुद्दा लक्षात घ्या. हा सगळा परमार्थ आपल्या जीवनामध्ये कोण करून घडवून देतं, साधू संत. तुकोबरा म्हणतात बाबा काही न लगे, काहीच लागत नाही. मग हळूच एखादा परमार्थाच्या दिशेने लागला, त्याला थोडंफार कळायला लागलं की देव देव काय असतं काय नसतं, हा सगळं कळायला लागलं. मग हळूच तुकोबरा म्हणतात काही न लगे पण एक लगे, एक लागतं. मग एक काय लागतं, भावाची कारण. सगळं विश्व कशावर चालू जातात सगळं. मला असं वाटतं देवा कारणे भाव तस्मात फारसे न लगे द्यावे चित्त. वित्त केले एक चित्त तरी होत, एवढ्यासाठी नका करू आता नाही का दादा. देवा कारणे भाव, तर देवाला भाव पाहिजे. गिरधर लाल तो भाव का भुका नाही का. अनेक प्रमाण असे देता येतील. म्हणून मुद्दा लक्षात घे दादा, एकंदरीत जर विचार केला देवाला भाव लागतो. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण. देवाची शपथ घेऊन सांगतो की देवाकडे जात असताना देवाला भावाशिवाय दुसरं काहीच लागत. दुसरं दिलं तर चालणार नाही का महाराज. महाराज म्हणले शपथ घेतो पांडुरंगाची, पांडुरंगाला भावाशिवाय दुसरं काहीच लागत नाही. आम्ही जे करतोय ते महाराज म्हणले तुम्ही जे करताय त्याला संसार म्हणतात. भावाची पुरी वाहावसी करिता बरोबरी. तुम्ही जे करताय त्याला संसार म्हणतात. आणि त्या संसाराच्या महापुरामध्ये तुम्ही वाहून जासान पण तो संसार पूर्ण होणार नाही. अभंगाचा सरळ सरळ भाव तुमच्या समोर मांडला. नंतर कोणी म्हणू नका की महाराजांनी अभंग सोडवला नाही, कारण वेळ आपल्याकडे कमी नाही का. लक्ष द्या, थोडं लक्ष देऊन कीर्तन आहे का. मी जास्त वेळ तुमचा अजिबात घेणार नाही आणि लवकरही सोडणार. असं फक्त फ्रेश बसा, थोडा वेळ आहे आपल्याकडे. म्हणून मुद्दा लक्षात घ्या. आज आपण ज्या निमित्ताने इथे उपस्थित झालेलो आहो, आदरणीय श्रद्धेय कैलासवासी दिनकर बाबांच्या 13वीच्या निमित्ताला आपण यांच्या ठिकाणी उपस्थित झालेलो आहो. मला असं वाटतं बाबा या निमित्तानं बोलत असताना थोडं लक्ष देऊन ऐका. बाकी नाही ऐकलं तरी चालेल, हे लक्ष देऊन ऐका. मला असं वाटतं दादा बघा, आपण हिंदू संस्कृतीत जन्माला आलोय. तुम्ही आणि मी आपल्या कुठल्या संस्कृतीत जन्माला आलो, हिंदू आहे. आपण कोण आहे, जो कपाळावरती गंध लावतो तो कोण, हिंदू. हिंदूचे लक्षण नाही महाराज, हिंदूचे लक्षण आहे जो कपाळाला गंध लावतो तो हिंदू नाही का. हिंदू या शब्दाचा अर्थ सांगत असताना आमचे गुरुवर सांगायचे, हिंदू जो हिंसेपासून दूर राहतो त्याचं नाव हिंदू. हिंसेपासून दूर राहतो, हिंसा करत नाही. मग याचा अर्थ असा नाही की अन्याय सहन करणारा हिंदू आहे. बरं, अन्याय जिथं जिथं अन्याय होतोय ते अन्यायाच्या विरोधात सुद्धा उभं राहावं लागतं. आपण शांती ब्रह्म नाथ महाराज म्हणतो, शांती ब्रह्म. ज्या नाथ महाराजांनी यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला. यवन म्हणजे एखादा यवन अंगावर थुकला, महाराज थुकला, नाथ महाराजांनी काय केल्या, आंघोळ केल्या, पण त्याला उलट शब्द बोलला. हे आपल्याला सगळा इतिहास माहिती आहे. पण तेच नाथ महाराज ज्यावेळेस जनार्दन स्वामी गडावरती नसताना त्यावेळेस यवनांचं आक्रमण झालं, त्यावेळेस नाथ महाराजांनी स्वतः यवनांच्या आक्रमणाला युद्ध केलं आणि यवनाला हरवलं. हा इतिहासही आपल्याला माहिती पाहिजे ना. कळतंय का. मुद्दा लक्षात घ्या, अन्याय सहन करायचा नाही. म्हणून मुद्दा लक्षात घ्या, हिंदू संस्कृतीत आपण जन्माला आलो. मग हिंदू संस्कृतीत जन्माला आलो बाबा, तर मला असं वाटतं हिंदू संस्कृतीत जन्माला आल्यानंतर काही संस्कार देखील सांगितले गेलेले आहे. किती संस्कार मागच्या वेळेस ऐकले असं आपण नाही का. 16 संस्कार सांगितले, 16 नाही का. 16 संस्कार हिंदू संस्कृतीमध्ये सांगण्यात आलेले आहे. पण मला असं वाटतं 16चे 16 संस्कार प्रत्येकावरती होत.
आमच्यावर नाही झाले, तुमच्यावर कुठून होणार आहे? पण 3 संस्कार मात्र आजी प्रत्येकावरती होतात, नाही का? प्रत्येकावरती होतात 3 संस्कार. मग 3 होणाऱ्यापैकी संस्कार कोणते? तर पहिला संस्कार होणाऱ्यापैकी, बरं का, तसे अनेक संस्कार सांगितले. तसं शास्त्राच्या दृष्टीने पहिला संस्कार हा गर्भधान सांगितलाय, पण तो प्रत्येकाचा होत इथं झालेला आमच्याच नाही झाला, तुमचं कुठून होणार आहे? गर्भधान नाही. पण मग 3 जे होणारे संस्कार आहे, त्या 3 संस्कारापैकी होणारा संस्कार पहिल्या नंबरचा तो नामकरण संस्कार. कोणता? कोणता? नामकरण. प्रत्येकाचं नाव असतं का नाही? काहीचं नाव तुकाराम असतं, काहीचं ज्ञानदेव असतं, काहीचं विठाबाई असतं, काहीचं जनाबाई असतं, नाही का? नाव प्रत्येकाचं. आतापर्यंत बिना नावाचा माणूस पाहिला तुम्ही? ज्याला नावच नाही बुवा असं माणूस पाहिला कधी? म्हणजे नामकरण संस्कार प्रत्येकाचा होतो का नाही? प्रत्येकाचा नामकरण संस्कार होतो. म्हणून नामकरण संस्कार हा पहिला नंबरचा संस्कार. 2 नंबरचा संस्कार होणाऱ्यापैकी 2 नंबरचा संस्कार तो म्हणजे, बोला बोला, ब्रह्मचारी सगळे इथं, हा तांदुळात झटका, असं विवाह संस्कार, नाही का? विवाह संस्कार हा प्रत्येकाचा इथं उपस्थितांपैकी मला असं वाटतं सगळ्यांचाच झालेला आहे. हा, म्हणून मुद्दा लक्षात घ्या. विवाह संस्कार 2 नंबरचा होणाऱ्यापैकी विवाह संस्कार. आणि ज्याचा विवाह संस्कार झाला त्याचाच 13वा होतो, कळतंय का? त्याचाच 13वा म्हणजे. आणि मग विवाह संस्कार झाल्यानंतर सगळ्यात शेवटचा होणारा संस्कार म्हणजे तो सगळ्यात शेवटचा म्हणजे अंत्येष्टी संस्कार. कोणता? अंत्येष्टी. अंत्येष्टी संस्कार झाला की 16 मधून 3 गेले, राहिले किती? मी घरी जाऊ का? 13. असं मोकळं बोला ना तुम्ही. मग 13. हा, म्हणून 13वा करायचा असतो. आता लक्ष द्या बरं, आता थोडं लक्ष द्या. काय असतं माय बाप बघा, जो अंत्येष्टी संस्कार झाला की अंत्येष्टी संस्कार करत असताना बघा ते पाणी पाजलं जातं. त्या जीवाला काय केलं जातं? पाणी कशानं पाजतं इकडं? मडक्यानं का हंड्यानं? नाही, मडक्यानं. हंड्यानं आणल्या जातं, त्या मडक्यात टाकल्या जातं, बरोबर ना? हा, मग त्या मडक्यानं पाणी टाकलं जातं. त्या मडक्याला काय पाडतात? छिद्र पाडतात. आणि त्या छिद्र पाडल्यानंतर जो खडा असतो का त्याला काय म्हणतात? जीव खडा. असं थोडा आवाज द्या. जीव खडा म्हणतात बघा, जीव खडा. असं म्हणतात की 13 दिवस तो जीव त्या दगडामध्ये असतो, त्या खड्यामध्ये असतो, नाही का? त्या खड्यामध्ये असतो किंवा तिथं त्याच्या घरामध्ये, त्याच्या परिसरामध्ये तिथं भटकंती करत असतो. किती दिवस? 13 दिवस. 13 दिवस दादा तो जीव तिथं असतो बघा. मग 13व्या दिवशी 13 दिवस त्या जीवाच्या निमित्तानं एक ज्योत चालू असते प्रत्येकाच्या घरी. बघा त्याच्या घरी काय चालू असते? त्याच्या घरी ज्योत चालू असते. ज्योत चालू असते 13व्या दिवशी ब्राह्मण देव बाप्पा त्या दिव्याच्या ज्योतेच्या साक्षीनं राहिलेले 13 संस्कार 13व्याच्या दिवशी त्याच्यावर करून घेतात. आणि प्रार्थना नावाचा पिंडदान त्या दिवशी 13व्या दिवशी अर्पण केला की तिथून पुढचा प्रवास त्या जीवाचा काय होतो? सुरुवात होत असतो. मग त्याचा तिथून पुढचा प्रवास सुरू झाला की 13 हे मागचे दिवस असतात. मग पुढचा प्रवास सुरू झाला की त्याला एका नदीपर्यंत पुढचा प्रवास असतो. काय नाव आहे त्या नदीचं? वैतरणा, नाही का? वैतरणा नदी नाव. वैतरणेपर्यंत त्याला नदीपर्यंत जावं लागतं. ती नदी जी आहे मायबाप, त्या नदीपर्यंत पोहोचण्यासाठी या जीवाला एकूण लागतात 28 दिवस. किती? 28. मागचे 13 किती झाले? 41. असं बोलत चला, 41 दिवस. 41 दिवसापर्यंत तो जीव त्या नदीपर्यंत जाऊन पोहोचतो. मग प्रत्येक जीवाला ती नदी तरून जावं, पलीकडे जावं असं म्हणतात. शास्त्र सांगतं ती नदी तरून जाण्यासाठी 30,000 वर्ष लागतात. किती? 30,000. गरुड पुराणामध्ये वर्णन आलेले 30,000 वर्ष लागतात. मग आपल्याला ती नदी थोड्या कमी वेळेत आपल्याला पार करायची असते. मग आपल्याला नदी जर कमी वेळेत पार करायची तर त्यासाठी ब्राह्मणदेव बाप्पा सांगतात बघा, दशक्रिया विधीच्या दिवशी कायगाव, टोका, पैठण, नाशिक, त्र्यंबकेश्वर इथं ब्राह्मणदेव बाप्पा दशक्रिया विधीच्या दिवशी कणिकाची, चांदीची, सोन्याची जशी परिस्थिती असेल तशी गाय दान करून घेतात. करता का? करताना बरोबर काय करतात? कारण ती गाय त्याला काय करते? मदत करत असते. असं म्हणतात, शास्त्र म्हणतं, गरुड पुराण म्हणतं की दादा असा जर जीव मोकळा ती नदी तरायला गेला, पार करायला गेला तर 30,000 वर्ष लागतात जीवाला. पण आपण त्या कामधेनू परमात्म्याची गाय असते, काय कामधेनू परमात्म्याची ती गाय असते, कामधेनू परमात्मा, ती गाय जी असते देवाची, कामधेनू नावाची, त्या गायीच्या शेपटीला जर आपण स्पर्श केला, धरलं तर ती गाय आपल्याला काही क्षणामध्ये त्या ठिकाणी ती नदी पार करून देत असते. पण जन गाय दान केली इथं त्याला बरं, जन जिवंतपणे गाय दान केली नसते त्याच्यासाठी तिथं करावी लागली दशक्रिया विधीच्या दिवशी. म्हणून बघा ती वैतरणा नावाची नदी तरून गेलं की पलीकडच्या साईडला
की 41 दिवसापासून पुढचा प्रवास त्याचा परत मग यम दरबारापर्यंतचा प्रवास असतो आणि पुढचा प्रवास त्याचा सुरू झाला की त्याला यम दरबारापर्यंत पोहोचण्यासाठी एकूण दिवस लागतात 59. किती? 59 आणि मागचे 41 किती झाले? 100. बरोबर. 100 दिवसापर्यंत हा यम दरबारापर्यंत पोहोचतो आणि यम दरबारापर्यंत पोहोचला की तिथं गेल्यावर मात्र त्याला लाईन मध्ये उभं राहावं लागतं. तिथं लाईन असते, खालून गेलं ना जाणाऱ्यांची लाईन असते, त्याला लाईन मध्ये उभं राहावं लागतं. पण मी या लाईन मध्ये उभा आहे यासाठी अगोदर नाव नोंदणी करावी लागते नाही का. आणि तिथं सरकारी वकील आहे, तिथं भ्रष्टाचार चालत एवढे घ्या ना, आमचा नंबर लवकर लावा, अजिबात चालत नाही का. सरकारी वकील, त्याचं नाव चित्रगुप्त. त्याच्याकडे नाव नोंदणी केली की आपल्याला लाईन मध्ये उभं राहावं लागतं. मग तो चित्रगुप्त आपल्या संपूर्ण जीवनाच्या फाईलवरती 265 दिवस अभ्यास करतो. किती 265 आणि मागचे 100 किती झाले? 365. वर्षाचे दिवस किती असतात? 365. म्हणून एक वर्ष झालं की 365व्या दिवशी त्या जीवाचा निकाल लागतो. म्हणून 365व्या दिवशी वर्ष श्राद्ध म्हणजे श्राद्ध साजरं करायचं असतं. कळतंय का? श्राद्ध साजरं का साजरं करायचं? लक्ष द्या. श्राद्ध साजरं काच करायचं? लक्ष द्या थोडं बघा. कारण वर्ष श्राद्धाच्या दिवशी त्याचा निकाल लागतो. मग त्या जीवानं जर जास्त पुण्यकर्म केलेलं असं, सत्कर्म केलेलं असतं, त्याला स्वर्गात पाठवलं जातं. जर एखाद्याने जास्त पाप कर्म केलेलं त्याला नरकात पाठवलं जातं. पण एखाद्यानं पाप आणि पुण्य सारखं केलेलं असेल तर पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊन हानी केली नाही का. पाप पुण्य सारखं झालं की माणसाचा जन्म परत माणसाला मिळत असतो. मग माणसाचा जन्म मिळत असतो. पण एखाद्याचा जर त्या ठिकाणी लक्ष द्या, वर्ष श्राद्ध का साजरं करायचं त्याचं कारण सांगतो. कारण श्राद्धाच्या दिवशी, वर्षाच्या दिवशी, जर वर्षीच्या दिवशी एखाद्याचं सद्मार्ग मिळण्यासाठी, सद्गती होण्यासाठी जर पुण्य कमी पडत असेल, मग त्या परिवारानं जर इथं त्या ठिकाणी पुण्यदान केलं, अन्नदान केलं, ज्ञानदान केलं, अन्नदानातून ज्ञानदानातून जे पुण्य तयार होतं ते पुण्य त्या ठिकाणी तिथं दान केल्यानंतर त्या जीवाला तिथं मिळतं. आणि त्या जीवाला मिळाल्यानंतर त्याचा सद्गती जर होण्यासाठी पुण्य कमी पडत असेल, त्याला मिळाल्यानंतर त्याची सद्गती होत असते. म्हणून श्राद्ध करायचं असतं. पण आता मी मागच्या वेळेला बोलून गेलो की बरेचसे लोक महाराज हे आता मान्य करायला तयार, ते इथं पिंडदान करायचे वर मिळतं ते लोकांना मान्य नाही. पण आता हळूहळू शास्त्राचे पुरावे काही सापडू लागले. मागच्या वेळेला मी बोलून गेलो नाही का. आता पितृपक्षामध्ये आपण काय केलं? पितृपक्षात काय करतात आपल्याकडे? पित्र करतात नाही का. मी त्याचंही कारण मागच्या वेळेला तुम्हाला सांगून गेलेलो आहे नाही का. म्हणून बघा, तरी थोडक्यात ठळक बातम्या सांगून जातो की पित्र भाद्रपद महिन्यातच पित्र का करायचे. काही मंडळी नवीन आले त्यांच्यासाठी सांगतो, लक्ष द्या. भाद्रपद महिन्यातच का त्याचं कारण सांगतो. काही लोक म्हणतात हे अंधश्रद्धा आहे. काय म्हणतात ते? हे अंधश्रद्धा आहे. थोडक्यात सांगतो बघा, लक्ष द्या की भाद्रपद महिन्यातच का. कारण मला सांगा, माणसाला चांगलं जीवन जगण्यासाठी काय लागतं? लक्ष इकडे द्या. काय लागतं? बरं सोपं लागतो. ऑक्सिजन लागतं का कार्बन डायऑक्साईड? ऑक्सिजन. बरोबर, ऑक्सिजन लागतं. थोडं लक्ष द्या, ऑक्सिजन लागतं. मग जास्त ऑक्सिजन पाहिजे तर शास्त्र म्हणतं, विज्ञान म्हणतं, सर्वात जास्त ऑक्सिजन देणारं झाड कोणतं आहे? पिंपळ किंवा वटवृक्ष. आणि पिंपळाचा आणि वडाचा उत्पत्ती कुठून होते? कागेच्या विष्ठे जन्म पिंपळाचा, पांडवकुळा अशी पाहतात कावळ्याच्या विष्ठेतून. मग कावळ्याच्या विष्ठेतून जर पिंपळ वड उत्पत्ती होत असेल तर मला सांगा, त्या अगोदर कावळे जर जास्त पाहिजे, अगोदर कावळे जास्त पाहिजे ना, मग तेव्हा त्यावेळेस कुठं काय वड आणि पिंपळ जास्त होतील. मग कावळे जर जास्त पाहिजे तर मला असं वाटतं, विज्ञान म्हणतं कावळे सर्वात जास्त अंडी कुठल्या महिन्यात घालतात? ते भाद्रपद महिन्यात घालतात. मग भाद्रपद महिन्यात जर कावळ्यांना चांगलं खाण्यासाठी असेल तर अंडी जास्त आणि सुदृढ मोठे जन्माला घालतील. कावळ्यांनी सुदृढ जास्त अंडे जन्माला घातले की जास्त कावळे होतील नाही का. आता कावळे झाले जास्त, पण हुशार कावळेच झाले. आपल्याला नुसते कावळे पाहिजे नाही का. मग कावळे जास्त वाढले की कावळे वाढल्यानंतर काय कशांची संख्या वाढेल? वडाची आणि पिंपळाची. वडाची पिंपळाची संख्या वाढली की ऑक्सिजनची संख्या, ऑक्सिजन जास्त होईल आणि ऑक्सिजन वाढलं की आपल्याला जीवन जगायला सोपं जाईल. हे विज्ञानानं आता मान्य केलं. तो लेख होता एका लोकमत पेपरला. मला मुद्दा हा सांगायचा आहे की विज्ञानानं आता मान्य केलं, पण आमचे साधू संत हजारो करोडो वर्षा अगोदरपासून हे सांगत आले मायबाप. म्हणून सनातन, आपल्या हिंदू संस्कृतीचं नाव काय म्हणतात? आपल्या हिंदू संस्कृतीला सनातन, ज्याचा कधी अंत होत नाही त्याला म्हणतात सनातन नाही का. म्हणून मुद्दा लक्षात घ्या. आपण हिंदू संस्कृती, आता यालाही बऱ्याचशा पद्धती प्रकार सांगितले गेले पुढं. मी मागच्या वेळेला बोलून गेलो. मला असं वाटतं आता महिन्याला पित्तर घालण्याची पद्धत असते का नाही? असते ना. का घालतात?
काय लागते? भूक लागते. आता मागच्या वेळेला थोडं थोडं कॉफी लक्षात ठेवायचा तुम्ही विसरून जाता, ते आमचं भांडवल आहे. तुम्ही लक्षात ठेवायचा बुवा, नाही का? लक्ष द्या. मग काय होतं, प्रत्येक जीवाला जो इथून जातो त्याला महिन्याला काय लागते? भूक लागते प्रत्येक जीवाला. तुमचं माझं सोडून द्या, कर्ण मेला महाभारतामध्ये. कर्णाला भूक लागली बरं का, भूक लागली. आणि कर्णाला भूक लागल्यानंतर कर्ण चित्रगुप्ताकडे गेला. चित्रगुप्ताला, ओ चित्रगुप्ता, काहीतरी खाण्याला दे. त्यानं सांगितलं, तू जिवंतपणे काही दान केलेलं? हा. आणि आता म्हणले, पण मी दान केलेलं नाही. कर्ण सांगतो, मी दान नाही केलेलं. म्हणे नाही नाही अजिबात नाही. म्हणे तुझ्या गोळ्या संपला का? तुझ्या गोळ्या संपल्या का? मृत्यू लोकात जा, नुसता कर्ण शब्द उच्चार, त्याला समानार्थी एक शब्द येतो, दानशूर कर्ण. तू म्हणतो मी दान नाही का? चित्रगुप्त म्हणतो, कर्णा बाबा तू दान भरपूर केलेलं आहे, पण तू अन्नदान केलेलं नाही. मग एक काम कर, तू एक काम चांगलं करायचं. बाकी तू काय करायचं, तुझ्याकडे भोजन मागण्यासाठी कोणी आलं, जेवण मागण्यासाठी, तर तुझ्या बोटाने तू युधिष्ठिर राजाचं घर दाखवायचं. एक काम कर ना, तुला जर भूक लागली तर तुझा अंगठा तू तुझ्या तोंडात धरत जा. तुझ्या अंगठ्याच्या तोंडात माध्यमातून तुझी भूक पूर्ण होत जाईल. मला असं लहान लहान मुलं अंगठे तोंडात घालतात ना, बोट तोंडात घालतात का? त्याच्या बोटाच्या माध्यमातून. हे शास्त्र आहे बरं. म्हणून मुद्दा लक्षात घ्या, एका महिन्याला त्या प्रत्येक जीवाला काय लागते दादा? भूक लागत असते. म्हणून महिन्याला पित्तर करावा लागतो. म्हणून असे बरेचसे कारण मला तुम्हाला सांगता येतील. दादा एकंदरीत जर विचार केला तर तुकोबाराच्या या अभंगातून सांगणंच ते की मी या मानव देहात आले ना मायबाप, तर मानव देहात आल्यानंतर भगवान परमात्म्यानं आपल्याला हा मानव दिलेला आहे. कोण दिलाय? देवानं दिलेला आहे. देह भजना गोमटा पांढरी दोन आहे. म्हणून भगवान परमात्म्याने हा देह सुंदर आधी देवे दिला. कोण दिला? महाराजांनी प्रमाण दिलं, देवानं दिलाय. कोण? देवानं. हा नरदेव कोण दिला आपल्याला? देवानं दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा का भोजना? भोजना का नाही? भजना. बर ते काही पंक्तीपटान पंगत दिसला की घुसला. आमच्या आळंदीत त्याला शब्द आहे पंक्तीपटान, नाही का? नाही. हे बाळा, जेवायसाठी जगायचं असतं का जगण्यासाठी जेवायचं असतं? क्या बात आहे, टाळी वाजव त्याच्यासाठी. जगण्यासाठी. नाही तो जेवण्यासाठी नाही बरं. खाण्यासाठी मग खाता प्रत्येकालाच येतं, नाही का? महाराज म्हणतात ना, आहार निद्रा भयमैथुनंच सकल योनीशी समसमान. पण इहलोकीचे ज्ञान, या लोकात म्हणजे या मृत्यू लोकात आल्यानंतर जे ज्ञान भगवान परमात्म्यानं दिलेले आहे ते फक्त या मानव देहातच. अनेक हे ज्ञान नाही कोठे, 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 याच देव
याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान सोपं करू का मावशाव इकडे लक्ष आहे. मला सांगा याच तो काय म्हणतो याच देहात देवाचं भजन घडतं इतर नरदेहामध्ये देवाचं भजन घडत सोपं करू. तुम्ही असं कधी पाहिलंय का बऱ्याचशा म्हशी एकत्रित आल्या कोण 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 बोला कोण म्हशी आणि बऱ्याचशा म्हशीने एकत्रित येऊन टाळ विना पकवाज गळ्यात घेतला आणि पंढरपूरला दिंडी काढली. झालं कधी म्हैस दिंडीत जाती का सोपं करतो. म्हैस कीर्तनात येते का आजी येते का म्हैस कीर्तनात येत मग जी कीर्तनात येत नाही ती तुम्ही म्हणा मी कशाला म्हणू लक्ष सोपं करतो. बाबा तुम्ही असं कधी पाहिलं का बरेचसे गाढव एकत्र आले कोण 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 बोला कोण गाढव बरेचसे गाढव एकत्रित आले आणि बऱ्याचशा गाढवांनी एकत्रित येऊन भला मोठा सप्ताह चालू केला. झालं कधी गाढव सप्ते करतात का बोला गाढव सप्ते करतात नाही. गाढव सप्ते करत लय झालं तर गाढव सप्ते मोडतील. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद बाकीच्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. तुम्ही म्हणसान महाराज तुमचं का वय आहे का आम्हाला गाढवं म्हणताय म्हशी म्हणताय अजिबात नाही बरं माझा अधिकार नाही. नाथ महाराजांच्या भागवतामध्ये फार गोड उल्लेख करतात. नाथ महाराज म्हणतात ये ओनिया मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्द बदाना पुच्छ विन दो पायी. तो बिगर शपटाचा 2 पायाचा काय लांडा म्हणजे गाढव ते लांडा नाही बरं हा म्हणजे लांडा पुच्छे विन दो पायी बिगर शपटाचा 2 पायाचा गाढव कोणाला म्हणतात जो या मानव देहात जन्म लिहून देवाची प्राप्ती करत नाही देवाचं नामस्मरण करत नसेल तो गाढव. जन्माया वेदास विठोबाचे भावे नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बावडी एवढे तरीच जन्माया वेदास विठोबाचे भावे नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. तरीच जन्म यावे कधी जन्म यावे हा ज्या वेळेस आपण दास विठोबाचे झालो ज्या वेळेस दास विठोबाचं त्या दिवशी समजा आपण खरं आज जन्माला आलो नाही का हा त्यावेळेस आपण जन्माला आलो. नाहीतर मग महाराज म्हणतात तसे का जन्माला कमी आले का नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. म्हणजे लक्षात द्या म्हणजे तो या मानव देहा जन्माला येऊन देवाचा शरण जात नसेल तो कोण आहे बरोबर तो कोण आहे नाही तरीही न पशुनी नाही तरीही न पशुनी नाही तरीही न पशुनी नाही तरी हरी मनुष्य पण तरी सदी नारायण नाही तरीही न पशुनी नाही तरीही न पशुनी मनुष्य तरी जरी सदी नारायण नाही तरीही न पशुनी नाही तरीही न पशुनी. मनुष्य पण तरी साधी हा नारायण नाहीतरी हीन पशु होणे नाही तर हीन सांगितलं हीन पशुपेक्षाही जास्त हलकट दर्जाचं महाराजांनी सांगितलंय. आता लक्षात घ्या मला काय सांगायचं माय बाप हा महाराजांनी या नरदेहात जन्माला आल्यानंतर जर भजन केलं नाही देवाचं देवाला शरण केलं नाही तर महाराज काय म्हणतात तो काय गाढव कुत्रा कोण म्हणतं पैठणचे नाथ महाराज संदीप महाराज नाही रे भाऊ कळतंय का मुद्दा लक्षात घ्या मला काय सांगायचं दादा. म्हणून आपण त्या देवाला शरण गेलो. देव तू सोयरा करे आता देव तू सोयरा करी आता देव तू सोयरा करी आता देव तू सोयरा. जन्मला सीन बहुत जन्मांती जन्मला सीन
जन्मांती जन्मला शिनला देव तू सोयरा करी. आता तू बाबा जन्माला आला आणि शिनला. प्रत्येक वेळेला जन्माला आलो ना आपण काय झालं, शिनलो दादा. पण वास्तविक आता जन्माला आलो, अनेक अवतारामध्ये अनेक नरदेहामध्ये आलो असेल, पण माणसाला हा भगवान परमात्म्यानं मानव देह कोण दिला? देवानं. नुसता देवानं दिला एवढं नाही महाराज, ऐका लक्ष द्या. जसा पाहिजे तसा दिला. कळते का? दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाय अनेक प्रमाणात येते. जसा पाहिजे तसा. सोपं करतो, थोडं लक्ष द्या. मला सांगा, देवानं जर हे डोळे, इथं लक्ष द्या, डोळे जर इथं न देता वर इथं दिले असते, डोळे डोळे डोळे, तर तुम्ही रस्त्याने कसे चालले असते? बोला बोला बोला. कसे? खाली मान घालून काही काही करून पाहताय बघा. हा नाही का? काय बारकाव आहे ना बाबा. जिथं पाहिजे तिथं. सोपं करू अजून. देवानं नाक इथं न देता जर पाठीमाग नाक दिलं असतं, पाठीमाग जेवताना कसं जेवले असते? घास घ्यायचा, पाठीमाग न्यायचा, वास घ्यायचा, चांगला आहे का खराब आहे ना, मग पुढं घालायचा. तोंडाच्या बरोबरच वर नाक वास घेण्यासाठी. हा घास उचलला तोंडाजवळ आला की हे सांगतं नास काय फेक. कळते का माझं बोलणं? जिथं पाहिजे तिथंच. सोपं करू. काही काही लोक म्हणतात महाराज या छिद्र्यातून ऐकायला येतं, कानातून छिद्र्यातून ऐकायला येतं. मग तेव्हा नाही फावडे कशाला दिले? कान फावडे कशाला दिले? भाऊ त्याला माहिती होतं पुढे चालून अँड्रॉइड मोबाईल येणारे, स्मार्टफोन येणारे, पाहून पाहून म्हाताऱ्याचे डोळे जाणारे, आणि डोळे गेले की मग काय लागणारे? चष्मा. आणि चष्मा लागल्यावर मग चष्म्याच्या दांड्या कुठं अडकवायच्या? म्हणजे विनाकारण काहीच दिलेलं नाही महाराज देवानं. त्याचा फक्त उपभोग घेता आला, उपयोग घेता आला पाहिजे. सोपं करू तुम्हाला, सोपं. काही काही लोक म्हणतात महाराज देवानं या डोळ्यासाठी पापण्या दिला. साहजिक की डोळ्यात कचरा जाऊ नये म्हणून पापण्या दिल्या, पण या भुया कशाला दिल्या देवानं? भुया भाऊ त्याला माहिती होतं जर आता कदाचित भर पावसामध्ये पुढे चालून पाऊस जास्त पडणार आहे, नाही का सुधीर दादा? पाऊस जास्त पडणार आहे. भर पावसात जर हा सापडला, भर पावसात जर सापडला तर सरळ पावसामध्ये पाणी पडल्यानंतर सरळ याच्या डोळ्यात पाणी जाऊ नये म्हणून काय दिलं देवानं? भुया दिला. पहा तुम्ही, किती पावसात जर सापडले तर पाणी सरळ डोळ्यात जात, भुया वाटी पाणी बाजूला. पण आता आमच्या माता भगिनीने त्या भुयाही जड होऊ लागल्या, त्याने त्याही कापाला सुरुवात केली. म्हणून मुद्दा लक्षात, विनाकारण देवानं काही दिलेलं नाहीये, फक्त आपल्याला उपभोग घेता आला पाहिजे. तर देवानं हे सगळं मानव देह भगवान परमात्म्याने दिलेलं आहे, आणि जसा पाहिजे तसा. सोपं करू तुम्हाला. मला सांगा, आतापर्यंत तुम्हाला भारतामध्ये किती लोकसंख्या आहे? 140 कोटी. पण एकासारखं दुसरं आहे का? बोला बोला बोला. आहे का? आणि असतं तर तुम्ही मी सगळे सगळे सारखेच, सगळे सारखेच. कोणासारखे? चीन सारखे चपट्या नाकाशा, नाही का? तुम्ही मी सगळे सारखे. मग मग काय काय झालं असतं? मग तर नंबरच्या पाट्या लागल्या असत्या डोक्यावर. हा नाही का? 777008891 नाही का? एमएच लावा लागतो. एमएच महाराज. अहो काय महाराज, खरंच विचार करा. एकासारखं दुसरं. देवाचं उपकाराचे ना हो, देवाचं उपकाराचे. म्हणून मुद्दा लक्षात, अगणित असे उपकार भगवान परमात्म्याचे आहे. नवे नवे सोपं बोलू बाबा तुम्हाला. याच्यापेक्षाही जास्त देवाचा उपकार आपल्यावर हा आहे की त्या भगवान परमात्म्यानं आपल्याला आतापर्यंत काय ठेवलं? जिवंत ठेवलं. झाले नाही पडिलो मृत्यूचे आरी, नाही पडो मृत्यूचे आरी, वाचून आलो येथवरी, वाचून आलो येथवरी, उरले तुम्हा समर्पण, उरले हरी तुम्हा समर्पण, उरया काळे अवकाश, उरया काळे अवकाश, उरया काळे अवकाश, उरया काळे अवकाश. बरे झाले थवरी. नाटाच्या नाटक काय जबरदस्त बोलता महाराज. महाराज बरवे झाले थवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येतवरी, उरले ते हारी तुम्हा समर्पण. काय दादा देवा, तुकोबाराच्या नाटाचं एवढं म्हणजे एका एका शब्दावर तुकोबारा फार गोड बोलले महाराज. गुरुवारी भीष्माचार्य भजन भीष्म असणारे बोधे बाबा सांगायचे, ज्याचे नाट पाठ त्याचा कीर्तनाचा थाट, नाही का? कारण नाट जे आहे महाराज तुकोबाराचे खूप सुंदर नाट आहे बरं का. लक्ष द्या.
मग महाराज बरं बरवे झाले थवरी, बरं झालं. काय बरं झालं? आतापर्यंत आपण काय झालो नाही, काय झालो नाही, मेलो नाही, मेलो नाही, बरं झालं. जर आजी तुम्हाला सांगू, तुम्हाला त्या देवाची आपल्यावर कृपा आहे म्हणून आपण काय आहे, जिवंत आहे. देवाची थोडी कृपा जर कमी झाली तर आपल्या दारात गर्दी गोळा होते. रात्रीच्या 2 वाजता असली तरी गोळा होते, कारण इलाज नसतो. कळतंय का माझं बोलणं? देवाच्या आपल्यावर काय आहे, उपकार आहे. कारण का उपकार आहे मायबाप? कारण मागे एक अशी महामारी येऊन गेली, कोरोना, नाही का? कोरोना भयंकर रोगराई येऊन गेली, महामारी येऊन गेली. नवे रोगराई एवढी भयंकर होती की जे डॉक्टर लोक दुसऱ्याचा जीव वाचवायचे, नाही का, जीव वाचवायचे, त्या डॉक्टर लोकांना सुद्धा स्वतःचा जीव गमवावा एवढी भयंकर रोगराई होती महाराज, कोरोना सारखी महामारी, नाही का? पण तरी सुद्धा अशा कोरोनामधून देवानं आपल्याला काय ठेवलं, जिवंत ठेवलं. आपल्या देवावर उपकार आहे की नाही? देवाचे उपकार आहे मायबाप, देवाचे उपकार आहे. म्हणून देवाचे आपल्यावरती उपकार आहे म्हणून आपण देवाचं काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. मी बोललो अगोदर, आज वाल्मिक ऋषींची जयंती आहे, उद्या वाल्मिक ऋषींची काय आहे, जयंती. त्या संदर्भात थोडस बोले, लक्ष द्या. वाल्मिक ऋषी कसे महर्षी होऊन गेले, त्यांचं अगोदरचं नाव काय होतं, बोला, वाल्या कोळी म्हणायची. वाल्या कोळी, नाही का? लक्ष द्या. त्यांचं काम एकच, दोष दिसला त्याला काय करायचं, मारायचं. असं म्हणतात. वाल्या कोळी असताना त्यांनी किती राजनं भरले होते, किती, कशानं, खड्यानं, नाही का, सोन्यानं नाही, खड्यानं भरले महाराज. खडा एवढासा कडा असायचा, राजनं माझे एवढे मोठे मोठे असायचे, 7 राजनं एवढे लोक किती लोक मारले असतील विचार करा. अनेक लोक. एक दिवशीचा प्रसंग, नारद महर्षी भेटले माय, लक्ष द्या. नारद महर्षी भेटले. नारद महर्षीच्या हातामध्ये डायरेक्ट 2 चिपळ्या विना चालू होतं, नारायण 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 भजन चालू होतं. आणि समोरून ज्यावेळेस नारद महर्षी आले तेवढ्या मुलं वाढल्यावर कोळी त्या ठिकाणी समोर गेला आणि सांगितलं, महाराज, ते खरे महाराज बरं, जे रात्रंदिवस भजन करतात ते महाराज, आम्ही बुवा लोक आहे. कळतंय ना, आम्ही बुवा आहे, महाराज नाही. महाराज फक्त ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, आम्ही बुवा लोक आहे. तुम्ही आम्हाला महाराज केलं, तो भाग सोडून द्या आता. लक्ष द्या. म्हणून आले हो, सांगितलं, हो महाराज, तुम्ही काय नारायण नारायण करताय? सांगितलं म्हणे, काढा जे असेल ते तुमच्याकडचं. किती प्रॉपर्टी तुमच्याकडे? म्हणलं आपली प्रॉपर्टी 2 चिपळ्या आणि 1 ही ना, एवढीच आपली प्रॉपर्टी. म्हणे घरदार बिरदार काहीच नाही आपल्याला. काय ते वाहता मळा आणि गाता गळा, तसं आहे म्हणे. रमता जोगी, नाही का, साधू नाही एका ठिकाणी असू नाही, म्हणून साधू फिरत राहतात. सांगितलं असं काही नाही प्रॉपर्टी, पण प्रॉपर्टी जरी नसली तरी माझा नेहमी म्हणजे जो भेटला तो मी काय करतो, तू एक तर प्रॉपर्टी, तुझ्याकडची प्रॉपर्टी ते, संपत्ती ते, पैसे दे, तर तुम्ही काय करेन, तुला मारेन. सांगितलं काही हरकत नाही, तू मला मारणार आहे, काही हरकत नाही, मार, बिंदास मार. फक्त माझा तुला एक प्रश्न आहे, तू जे हे पाप कर्म करतोय, लोकांचे पैसे लुबाडतोय, लोकांचा जीव घेतोय, हे सगळं जे पाप कर्म करतोय कोणासाठी करतोय? कोणासाठी म्हणजे प्रपंचासाठी करतोय माझ्या. मग भल्या माणसा एक काम कर ना, तुझ्या प्रपंचासाठी हे सगळं करतोय, त्या प्रपंचातल्या व्यक्तींना जाऊन एकदा विचार की तुझे या पापामध्ये सहभागी आहेत का. प्रकाश पडला डोक्यामध्ये. सांगितलं, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण तुम्ही मला घरी पाठवून तुमचा पळायचा उद्देश नाही ना. सांगितलं, मी पळणार अजिबात नाही. म्हणे असं नाही पळणार. सांगितलं, महाराज, साधूवरती त्यावेळेला काळात लोक विश्वास ठेवायचे. विश्वास ठेवा. सांगितलं, विश्वास आहे तुमच्यावरती माझा, काही हरकत नाही. म्हणले, पळत घरी गेला. बायकोला सांगितलं, का ग, मी जे पैसे कमवून घरी आणतो, मी काय करत असे बाहेर ते माझं मला माहिती, पण ते करून जे आणतो, पैसे घरी आणतो, जर मी एखाद्या वाईट मार्गात करत असेल, कमाई करत असेल, तर वाईट मार्गातून काय होतं, पाप होतं. ते पापामध्ये तू माझा हिस्सेदार राहशील ना, वाटेदारी राहशील ना. बायकोला वाटलं, आता काय सांगा याला, नाही म्हणा तर हा आपल्या मुंडक्यात घालून लाकूड, नाही का, काय करू. बायको हुशार होती, आणि बायका तशा हुशारच राहतात, नाही का. बायको हुशार होती. बायकोने काय केलं, महाराज, असंच खाली काहीतरी उचलायला गेली. खाली उचलता वर हात केला, आणि तेवढं सांगितलं, विंचू चावला मला, विंचू चावला. त्रास होतोय. म्हटलं, भरपूर त्रास होतोय. तो म्हणलं, मी काय करू शकतो? ती म्हटली, एक काम करा, तुम्ही याच्यातला अर्धा त्रास तुम्ही घ्या. कळतंय ना. तो म्हणला, एकच काय शक्य आहे? मग ती म्हटली, ती एकच काय शक्य आहे?
कळतंय का? मग प्रकाश पडला डोक्यामध्ये, घरदार सगळं सोडून दिलं, नारद महर्षीकडे आले, सांगितलं तुम्ही गुरुवर्य आहात माझे, नाही का? गुरुवर्य सांगा, उपदेश करा, मी काय करू? सांगितलं राम 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 राम, दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपारे, जागा मागील प्रहारे, शेवटची गोड तेची खरे गा, शेवटचं तेच गोड आहे आणि तेच खरं आहे. म्हणून म्हटले म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी राम राम स्मरा आदी अनेक प्रमाणात येता येईल. म्हणून मुद्दा लागतो, तुम्ही राम राम म्हणा. सांगितलं मला राम राम, आयुष्यभर मारा मारा केलंय, काय राम राम येणार आहे मला मारा येतं. सांगितलं मरा येतं ना, एक काम कर, तू मरा मरा म्हण. ऐका ऐका, लक्ष द्या. नारद महर्षी सारखे गुरुवारे भेटले आणि वाल्या कोळीनं मंत्र घेतला कोणता? बारंबेकर मंत्र घेतला, मारा मरा 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 म्हणता म्हणता कधी राम निघलं कळालं नाही. ऐका, अरे उलटा उलटा नामस्मरण करत 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 एवढा अधिकार संपन्न केला, एवढं नामस्मरण केलं माय बाप, उलटा मंत्र जपतो जग जाना, वाल्मिकी भय ब्रह्म समाना. कळतं का दादा? ब्रह्मस्वरूप झाले स्वतः आणि एवढा अधिकार संपन्न केला. ज्या वेळेला रामचंद्र प्रभू वनवासाला जाण्याची तयारी करू लागले, लक्ष्मणजी आले, सांगितलं दादा मी तुमच्या लहानपणापासून सेवेमध्ये हजर आहे, मला सुद्धा तुमच्यासोबत वनवासामध्ये यायचंय. सांगितलं लक्ष्मणा तुला मला नेता येईल, पण तुला न्यायच्या अगोदर मला काय करावं लागेल? वाल्मिक ऋषी म्हणजे जे रामायण लिहून ठेवले काय ते रामायण पाहावं लागेल. कोळ्याची कीर्ती वाढविली गाना, कोळ्याची कीर्ती वाढविली वाढली गहन. रामप्रभूने सांगितलं लक्ष्मणा मला वाल्मिक ऋषींनी लिहून ठेवलेलं रामायण पाहावं लागेल. जर रामायणामध्ये उल्लेख असेल तू माझ्यासोबत वनवासामध्ये येणार आहे तर तुला मला वनवासात न्यावं लागेल, नाहीतर अन्यथा तुला नेता येणार. हा केले रामायण रामादी, बोलिल्या वाल्मिक तैसेची करीन, तसंच करणारे वर्तो निदावीन. नामा म्हणे दादा मग तसंच केलं. हे कशामुळं? नामस्मरणामुळे, त्या देवाला शरण जाण्यामुळे. म्हणून तुकोबा राय सांगा आम्ही काय केलं पाहिजे? मग तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांग. बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी, बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी, बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी, बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म माया, नाही तरी गेला जन्म माया, करिता बरोबरी दुरावसे दुरी, करिता बरोबरी दुरावसे दुरी. नाही तरी गेला बजारे विठ्ठला. महाराज नाही बसला आम्ही विठ्ठला तर मग काय होईल? नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा जन्म काय होईल? वाया जाणं. वाया जाणं कळतं तुम्हाला? एका दृष्टांतात सांगतो, लक्ष द्या. बघा जी वस्तू ज्याच्यासाठी दिली बाबा ती त्याच्यासाठी वापरणं म्हणजे उपयोगी घेणं, नाही का? आणि जी वस्तू ज्याच्यासाठी आणली त्याच्यासाठी ती वापर करणं म्हणजे काय होणं? वाया जाणं, नाही का? वाया जाणं. सोपं सांगतो वाया जाणं कशाला म्हणतात. लक्ष द्या. पावसाळ्याचे दिवस होते दादा. पावसाळ्याच्या दिवसामध्ये एक सद्ग्रस्त छत्री विकत घेण्यासाठी दुकानात गेला. दुकानदाराला ओ दुकानदार काका छत्री द्या. त्यानं छत्री दाखवलं 2-3 प्रकारचे, त्यानं मोल भाव केला, छत्री विकत घेतली. आणि छत्री विकत घेतल्यानंतर लक्ष द्या, छत्री विकत घेतल्यानंतर त्यानं सांगितलं
आता स्वभाव असतो जाता जाता, प्रत्येकाचा स्वभाव असतो. जाता जाता त्याने एक दुकानदाराला प्रश्न विचारला, लक्ष दे माझ्याकडे. त्यानं प्रश्न विचारला, ओ दुकानदार काका, ही छत्री जास्त दिवस टिकली पाहिजे याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा. त्यानं सांगितलं, एक काम करा, या छत्रीला 2 गोष्टीपासून सांभाळून ठेवा. 10 वर्ष जरी या छत्रीला काही झालं तरी इथं मी बसलो. 1, ही छत्री उन्हात न्यायची नाही, आणि 2, ही छत्री पावसात न्यायची नाही. हा आहे ना तुम्ही? छत्री उन्हात न्यायची नाही, छत्री पावसात न्यायची नाही. मग छत्रीचं का लोणचं घालायचं का? असं खार घालायचं का? नाही का? आपल्याकडे खार म्हणतात, 40गाव भागात लोणचं म्हणत असतील कदाचित, नाही का? मला सांगा, छत्री उन्हात न्यायची नाही, छत्री पावसात न्यायची, मग छत्रीचं काय घालायचं? लोणचं घालायचं का? लक्ष द्या. देवानं नरदेव कशासाठी दिलाय? प्रमाण देऊन गेले. देवी दिला देव भजना गोपट, भजनासाठी नरदेव दिलाय. इतर तर नरदेव देवाचं भजन घडत, याच देहात देवाचं भजन घडत. हा नरदेव देवानं भजनासाठी दिलाय. मग या नरदेवानं जर देवाचं भजन करायचं नाही, मग या नरदेवाचं का लोणचं घालायचं का? कळतंय ना? कळतंय ना तुम्हाला? शोकांती काय वाटते हो दादा? काही लोकांची साठी उलंडून जाते, साठी. पण संसार एक संसार, आणि संसार दुने संसार. बा त्यांना याच्याशी काही बाल्यान बाली, आणि 4x4ची खोली, आणि नुसती बोला बोली. काही घेणं नसतं त्यांना विश्वासी जगाशी. लोक परिक्रमेला जात आहे, का लोक वारी करतात, का लोक चातुर्मास पाळतात, काही घेणं नाही कोणाशी महाराज. म्हणून मुद्दा लक्षात घ्या, या ठिकाणी आता कार्तिक मास सुरू होणार आहे आजपासून. काकडा केला पाहिजे जीवनामध्ये, नाही का? म्हणून मुद्दा लक्षात घ्या. सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया जाणार आहे, जन्म वाया जाणार. वाया हे आपल्याला मिळालंय, अनेक बोलता येईल आता या चरणावरती, पण असं मिळालंय पण कळालेलं नाही. म्हणून मुद्दा लक्षात घ्या. पण हे मिळालंय ना, मग कळून सुद्धा घेतलं पाहिजे दादा, कळून सुद्धा घेतलं पाहिजे. महाराज मग आम्ही जे करतोय ते, महाराज त्याचं नाव म्हणले संसार आहे. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी भावसी. महाराज तो संसार, तो आतापर्यंत कोणाचाच पूर्ण झालेला नाही, त्याचं नाव संसार आहे. सरती ती संसार. शास्त्र म्हणतात, जो नेहमी सरकत राहतो, कोणा वाचून संसार थांबायला तयार. सोपं करू, सोपं बोलतो. यथा कदाचित जर मी इथून घरी जाता जाता जर मी मेलो, घाबरू नका, मरणार नाही 40-50 वर्ष. जर मेलो यथा कदाचित, तर माझे मुलं मोठे होणार नाही का? होतील, बरोबर. हा, माझ्या मुलांचे लग्न होणार नाही का? होतील. म्हणजे एकंदरीत माझ्या वाचून माझा संसार थांबणार. माझा थांबणार नाही याचं नवल नाही, तुमचाही थांबणार नाही. पण मी मायावर घेऊन सांगितलं, कारण आमचं सांगितलं तुम्हाला गुदगुल्या होतात. लक्ष द्या, मुद्दा लक्षात घ्या. म्हणून एकंदरीत कोणा वाचून कोणाचा संसार थांबायला तयार नाही, त्याचं नाव संसार आहे. सरळ जे नेहमी सरकत राहतो त्याचं नाव संसार आहे. म्हणून महाराज करता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. तू वाहून गेल्याशिवाय राहणार नाही म्हणले महाराज. मग काय केलं पाहिजे आम्ही? तर तुम्ही त्या पांडुरंगाला देवाला शरण गेलं पाहिजे. कसं शरण गेलं पाहिजे? तर महाराज त्याचं वर्ण अभंगाच्या शेवटच्या
विठोबा म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, बाबा काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे विठोबा. भाव लागतो त्या देवाला, शुद्ध भाव लागतो अंतकरणातला, शुद्ध भाव सांगतो आणि संपवतो. लक्ष द्या दादा, भाव 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 ओरिजिनल कशाला भाव म्हणतात बरं का, लक्ष द्या थोडंसं. कायनं वाचन मनानं देवाला शरण जाणं म्हणजे भावानं शरण जाणं. कायनं म्हणजे शरीरानं, वाचन म्हणजे रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करणं, मनानं संकल्प विकल्प असेल, मनानं सुद्धा विचार कोणाचा, देवाचाच, याला म्हणतात भावानं शरण जाणं. हा भाव 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 म्हणजे सोप्या भाषेत सांगू, सोपं सांगतो. उदाहरणार्थ बघा, लक्ष द्या. काय झालं, आमच्या गावात शेजारी आमचं कीर्तन होतं माझं करंजखेडला. भाव सांगतो बरं, ओरिजिनल भाव कशाला म्हणतात. शेजारी कीर्तन असताना झालं असं, करंजखेडला कीर्तन होतं. कीर्तन केलं, मी खाली बसलो, सगळे लोक दर्शनाला आले. आता आमच्या भागात अशी पद्धत आहे महाराज, कीर्तन झाल्यानंतर कीर्तनकार खाली बसले की सगळे लोक दर्शनाला येतात. दर्शनाला आले की जी सोयी इच्छा असेल, 5 रुपये 10 रुपये 50 रुपये 100 रुपये अशी दक्षिणा पायावर ठेवायची, दर्शन घ्यायचं घरी. इकडं आहे की पद्धती, इकडं आहे 100 का, मग बरं आहे नाही का. नसन तर आजपासून चालू करा, चांगली पद्धत आहे. तुम्ही प्रसन्न झाले, खुश झाले, हसायला लागले. पण ते महिला मंडळी काही नाराज झाले. त्या म्हणल्या महाराज गडबडीत कीर्तनाला चालू झालं आणि कीर्तनाला येऊन बसलो, आमची ती झोळी घरी राहिली. काय म्हणतात त्याला, पर्स. देवजाने त्याला कोण नाव ठेवलं, पर्स. एकदा आजी ती कीर्तनाला जात असताना पर्स सापडली मला. एवढी पर्स हो, 100 चैनी पर्सला खोलता खोलता घाम फुटला, काहीच निघलं नाही बुवा. आतमधल्या चैनीत निघलं फेअर लवलीची पुडी आणि पावडरचा डबा. राहू द्या तुमची पर्स घरी, एक एक मनी काढून जरी माझ्या पायावर ठेवलं तरी चालेल. लक्ष द्या, हसवण्यासाठी नाही, मुद्दा लक्षात घ्या. मग माझ्या जवळच माझं कीर्तन होतं, गावाजवळच कीर्तन केलं. मी खाली बसलो, एक जण जरा ओळखीचा होता, योगायोगाने त्यानं त्या दिवशी काही पैसे आणले नव्हते. तो दर्शनाला आला, त्यानं दर्शन केलं, वरच्या खिशात हात घातला, कृपया करून कोणी घालू नये. वरच्या खिशात हात घातला, वरच्या खिशातून 100ची नोट काढली, माझ्या पायावर ठेवली, आहा ऊ, आणि गेला घरी निघून. खरं सांगा, मला आनंद होईल का? बोला बोला बोला, आनंद होईल? नाही होणार. मला आनंद व्हावा असं इथे बसल्यापैकी तुम्हाला जर कोणाला वाटत असेल, या तुम्ही दर्शनाला आणि माझ्या खिशात हात न घालता तुमच्या घाला आणि 100ची सोडून 500ची ठेवून पहा मला आनंद होतो का नाही. तुम्ही करून तर पहा मग कीर्तन झाल्यावर. नाही, मुद्दा लक्षात घ्या. हसण्याचा दृष्टांत सोडून द्या, दृष्टांताचा सिद्धांत लक्षात घ्या. दृष्टांत हा सिद्धांत पटवून देण्यासाठी असतो, विनोद सोडा, सिद्धांत लक्षात घ्या. मला सांगा, माझ्याच खिशातले पैसे घेतले, माझ्या पायावर ठेवले, तर मला आनंद होईल का? बोला ना, होईल का? मग सांगा, हे विश्व कोण निर्माण केलंय? देवानं. आपण म्हणतो ना, काय रे देवा तुझी करणी नारळाच्या आत, म्हणजे नारळाच्या आतमधलं पाणी सुद्धा कोण निर्माण केलंय? देवानं तयार केलं. मग खरं सांगा, त्याच नारळ घ्यायचं, त्यालाच फोडायचं, देवा पोरीला पोरगा होऊ दे, रुमण्याला आणला नाही पाहिजे का? काय मत काही? अरे ऐका, मला असं वाटतं दादा, ते देवाकडे जात असताना तो देव तुमच्या नारळाकडे पाहत नाही, तो देव तुमच्या अगरबत्तीकडे पाहत नाही. देवाला झाडाचं पान अर्पण करा, देव त्या पानाकडे सुद्धा पाहत नाही. पण पानाच्या पाठीमागे कुठला भाव आहे, त्या भावाकडे देव पाहत असतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. गीतागार फार गोड वर्णन गीतेत वर्णाला आलेलं आहे. म्हणून माणसानं बुद्धा लक्षात घ्या, भावानं देवाला शरण गेलं पाहिजे. मग मोठ्या भावनेनं आपण नामस्मरण केलं पाहिजे. ते नामस्मरण कसं केलं पाहिजे? एकदा हातानं टाळीन, मुखानं नामस्मरण, हात वर करा, याबरोबर हात द्या. धोमार